विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 10 GR काढून आणलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना आता अपात्र ठरवलं जात असेल तर ही योजना राजकीय हेतूनच आणल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोप करत आमदार सतेज पाटील यांनी योजनेच्या लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्याच्या विषयावरून सरकारला धारेवर धरलं। त्यांनी योजनेच्या निकषांची जबाबदारी पहिल्यापासूनच जिल्हाधिकाऱ्यांवर होती, तर आता पात्र महिलांना अपात्र करून त्यांची फसवणूक का केली जातीये अशी विचारणा केली। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करताना ग्रामसेवक किंवा स्थानिक अधिकाऱ्यांकडून सर्टिफिकेट घेऊनच लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी केली गेली असल्यामुळे सरकारनं या महिलांना अपात्र करू नये असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केलं। निवडणुकी अगोदर या योजनेची 2 महिन्यांची रक्कम एकाच वेळी देणाऱ्या सरकारनं आता 1 वर्षाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी, तसंच निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनाची पूर्तता करत महिलांना 2100 रुपये द्यावेत अशी मागणीही आमदार सतेज पाटील यांनी केली। आमदार सतेज पाटील यांनी ज्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलंय त्यांना सरकार परत पात्र करून घेणार का आणि यासाठी सरकार योजनेच्या निकषात बदल करण्यासंदर्भांचा निर्णय घेणार का असे प्रश्न उपस्थित केले व लाडक्या बहिणींचा KYC झालेला डाटा शासनाकडे उपलब्ध असताना त्यांना अपात्र केलं गेलं त्यावेळेची लाडकी बहीण आता सरकारला सावत्र का वाटायला लागली असा सवालही सरकारला केला। भाऊबीजेला तुम्हाला लाडकी बहीण या ठिकाणी आठवली, 2 महिन्याचं अनुदान तुम्ही दिलं, ताबडतोब निकाल लागल्यावर हे अनुदान थांबवायचं काम या ठिकाणी केलं। 2100 रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही। आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे, ज्यांना तुम्ही अपात्र केलं जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले हे सगळे आहेत, त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का? निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का? डाटा तुमच्याकडे उपलब्ध होता, KYC झालेला डाटा तुमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स आहे, त्याचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी का केला नाहीत आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न। आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो।